जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले राजांनी पन्हाळागड लढत ठेवला होता. पावसाळा आला पण वेढा मात्र हलला नाही. उलट सिद्दी जोहरच्या मदतीला राजापूरचे टोपीकर येऊन मिळाले. राजांनी तह करवण्याचे ठरवले, पण सिद्दी जोहरची एकच मागणी होती, ती म्हणजे शिवाजी. आता बघूयात पुढे. पावसाळ्याच्या अखंड धारा कोसळत होत्या. घोंगावणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. पानांची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ यात सारा निसर्ग हेलावून गेला होता. चांदण्याचे दिवस असूनही चांदणे दिसत नव्हते. टेहाळणी बुरुजावरचे लोक कानाचे डोळे करून गड राखीत होते. जाग देणारे आवाज उठत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयान वाटत होते. सिद्धू हवालदार असाच पावसाचा मारा चुकवीत उत्तरेच्या तटावरून फिरत होता. अंगावरली इरली पावसात निथळत होती. काही न बोलता सिद्धू हवालदारामागून दोघे बारगीर जात होते. काहीतरी ढासळल्याचा आवाज अचानक आला. तिघांची पावले थांबली. काही दिसत नव्हते. कान ऐकत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आणि घोटाळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता. पावसात कपारीचा दगड निखळला होता असे समजून सिद्धू परत ताठ झाला. तोच आवाज पुन्हा आला. हुशार. आवाज गडावरून आला नव्हता. आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिद्धूने झटकन इरले फेकले. वाऱ्याच्या तडाख्यात ते तटाखाली उडाले. मागच्यांनी त्याचेच अनुकरण केले. सिद्धूने तलवार उपसली. डोळ्यावर येणारे पाणी निपटून सिद्धू ऐकू लागला. परत तो अस्पष्ट आवाज कानावर आला. हुशार. आता मात्र शंका नव्हती. सिद्धू तटावर वाकला. त्याने हाक दिली, कोण हाय? उत्तर आले नाही. परत त्याने जोराने आवाज दिला, अरे कोण हाय? दोर सोडा. खालून आवाज आला. सिद्धूच्या अंगावर भर पावसातही काटा फुलला. त्याने एका बारगिराला चौकीवरचे सैनिक गोळा करायला सांगितले. बघता बघता 5-50 हत्यारबंद गोळा झाले. सिद्धूने एका बारगिराला किल्लेदारांना आणायला पाठविले. बारगीर धावला. खालून परत आवाज आला, दोर टाका, दोर. सिद्धूने कपाळावरचे पाणी निपटले. तटावरून वाकून तो ओरडला, टाकतो. उभा राहा हो. खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसात निथळत सारे तटावर उभे होते. कुणाला काही सुचत नव्हते. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचे नवीन आवाज कानावर पडत होते. तट भागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आले. सिद्धूने मुजरा करून सांगितले. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौकी पहाऱ्यातून दोर आणला गेला. दोराचे वेटोळे फेकले गेले. सिद्धू ओरडला, दोर आला हो. सारे दोराकडे पाहत होते. सिद्धूच्या हाती दोराचे टोक होते. दोराला हिसके बसताच सिद्धू म्हणाला, दोर पकडला. दोघे बारगीर पुढे झाले. त्यांनी आणि सिद्धूने हाताला तिढे देऊन तटाला पाय देऊन दोर खेचून धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाटत होती. काही वेळ गेला आणि एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतले. त्र्यंबकरावांनी विचारले, आणखी कोण आहे? श्वास घेत तो इसम म्हणाला, कोण नाही. त्र्यंबकरावांनी दोर उचलून घ्यायला सांगितले. बुरुजाच्या चौकीवर सारे गेले. पलोते नजीक आले. एक संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटले होते.
त्र्यंबकरावांनी विचारले, कोण तू? संन्यासी महाराज. तो संन्यासी म्हणाला, गडावर का आलास? भिक्षेसाठी महाराज. आणि वेड्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडले. रागावू नका, गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीस तू. राजे सुखी झालेत. राजांना उठवा, नाहीतर काय? राजे उद्या रागवतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांच्याकडे मला घेऊन चला. संन्याशाच्या शांत उद्गारांनी त्र्यंबकरावांना काय करावे ते सुचेना. ते म्हणाले, ठीक आहे. संन्याशाचे हात मागे बांधले गेले. सारे वाड्याकडे चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळे राजे ताड करून पलंगावर उतरले. त्यांनी विचारले, काय झालं? हुजऱ्या म्हणाला, किल्लेदार आलेत, पाठव त्यांना. किल्लेदार आत आले. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावर आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजाने विचारले. तटाखालून आवाज येत होता. पहारेकऱ्यांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठं आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्या समोर हजर करा. संन्यासी आणला गेला. संन्याशाला पाहताच राजांची चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. राजे म्हणाले, त्याचे हात सोडा. पण महाराज, त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी बांधतं का? संन्यासाचे हात सोडले गेले. राजे म्हणाले, त्र्यंबकराव तुम्ही जा, कपडे बदलून घ्या, आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेले. ओल्या अंगाने निथळत असलेल्या संन्याशाला मिठी मारीत राजे म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरलास. थांब. राजांनी आत जाऊन आपली संदूक उघडली. तिथून सारे कपडे काढून महादेवा पुढे करीत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज, तो म्हणाला. अरे, तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीनं कुडकुडतोस. अरे, सरळ बोलता तरी यायला हवं ना. घाल ते कपडे, आमची आज्ञा आहे. तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवडीवरचे पहारेकरी गडबडीने उठून उभे राहिले. राजे म्हणाले, देवडीवरच्या धुमीवर जाळ करा. राजे परत आपल्या महाली आले. महादेवाने कपडे घातले होते. तो संकोचला होता. राजे हसले. त्याचा हात धरून राजे म्हणाले, चल. महादेवाला घेऊन राजे देवडीवर आले. नाईक अदबीने उभे होता. राजे म्हणाले, नाईक, तुमचं घोंगडं धुमीजवळ टाका, आम्ही जरा शेकत बसतो. नाईकाने आपले घोंगडे धुमीजवळ टाकले. राजे म्हणाले, नाईक, पहारेकरी बाहेर उभे करा. आत कुणालाही सोडू नका. जी. नाईक जाताच राजे घोंगड्यावर बसले. धुमीतील बाभळीची गाठ जळत होती. नवी बारीक लाकडे तीवर रचली होती. धूर धुमसत होता. हाताला धरून राजांनी महादेवाला जवळ बसवून घेतले. छपरावर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पागळीचे पाणी चौकात पडत होते. काय महादेवा, सांग आता. राजे म्हणाले, महाराज, गडावर मासाहेब महाराज काळजीत आहेत. शास्ता खानानं पुण्यात आपल्या लाल महालात ठाण दिलं आहे. खानचा मुलूक लुटला आहे. खालचा मुलूक लुटला आहे. आणि किल्ले मजबूत आहेत. चाकणला त्यानं वेढा दिला आहे. फिरंगोजी गड लढवीत आहेत. पण वेढ्यात गुंतलात. मासाहेबांना काही सुचेना. खुद्द मासाहेब
महाराज फौज घेऊन निघाल्या. हो, नेताजी आले. त्यांनी मासाहेबांना रोखलं. धुमी पेटली होती. लहान लहान ज्वाळा उफाळत होत्या. राजे हात शेकीत होते. राजे म्हणाले, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिलाकडे असतं. इथं सगळंच उफराट झालं. आम्ही भराऱ्या मारतो आहो आणि मासाहेबांना ते गडावरून पाहावं लागतं आहे. काय वाटत असेल त्यांना सांग. नेताजी हरले ते आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास? मासाहेबांनी अनेक नजरबाज पाठविले, पण कुणाचं काही चाललं नाही. सिद्दी जोहर, संन्यासी, बैरागी, फकीर कुणालाच जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी भर पावसातून सुद्धा सबंध वेढा फिरतो. पण तू कसा आलास? मी येत असता कोकणातली सुरव्यांची तुकडी वेढ्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होऊन देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातलाच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास. महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबानं एक जागा गावली. सगळीकडे बोलवा होती की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघेना. मग काल राती हिया केला आणि रातीच निघालो. मग संन्यासी केव्हा झालास? येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालो. कफनी जवळ वती. विचार केला, गावलं तर वाढाचार लागायचा. तवा परत रात्री कफनी चढविली आणि आलो. धन्य तुझी महादेव, आलास. ती वाट कशी आहे? उत्तरेची घळण हाय नव. तिथं 2 मेट्या जरा पातळ आहेत. किती अंतरावर मेटी आहेत? 150 कदमांवर तरी असल. राजे हसले, म्हणाले, तिला पातळ म्हणतोस? बाकीच्या मेटी 50 पावलावर आहेत. हाताला हात लावून वेढा उभा आहे. तेवढी एकच जागा आहे. मेटकरी लय तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकलास, झोप आता. राजे उठले तेव्हा शेकोटी पुरी पेटली होती. ज्वाळा जिभल्या चाटीत वर उफाळत होत्या.